Place at center. नमस्कार मित्रांनो, अकेला चन्ना क्या उखाड़ देगा अशी अवस्था माझी झालेली आहे मित्रांनो. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत, हा मुद्दा नाही आहे मित्रांनो. प्रश्न हाच आहे, थकीत अनुदान मिळणार कधी, दिव्यांगांना थकीत अनुदान कधी मिळणार, असे प्रश्न तुम्ही वारंवार विचारत असता. आणि बऱ्याचशा व्हिडिओमधून मी माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो की थकीत अनुदान कधी मिळणार आहे. असेच नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आम्ही कोण आहोत? आम्ही क्रिएटर आहोत. आम्ही फक्त आवाज उठवू शकतो, पण तिथपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे. कसं पोहोचायचं आणि कुठल्या ठिकाणी पोहोचवायचं हे मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. मी त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचू शकतो, पण सर्वप्रथम तुमची तयारी असणं महत्वाची आहे मित्रांनो. याशिवाय काय होणार नाही. अकेला चन्ना क्या उखाड़ लेगा मित्रांनो, हीच माझी अवस्था आहे. मी एकटा किती जरी बोललो, कोणाला काय फरक पडणार आहे? जोपर्यंत तुम्ही हालचाल करणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही मित्रांनो. महाराष्ट्रात जिल्हे एकूण 36 आहेत, तालुके 555 ते 558 तालुके आहेत. प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक दिव्यांगांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवल्याशिवाय थकीत अनुदान मिळणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट में सुगबुगाहट शुरू, दिव्यांगों के लिए अब होगा फायदा. आणि मराठीमध्ये सुद्धा हेडलाईन लावल्या जातात. महाराष्ट्रातले सरकार हालचाल सुरू केलेली आहे. आता दिव्यांगांना लाभ मिळणार आणि दिव्यांगांना न्याय मिळणार, असे हेडलाईन्स आणि व्हिडिओवर थंबनेल असलेले व्हिडिओज तुम्ही बरेचसे बघितले असणार. पण इथपर्यंत सगळं काही होतं का? होत नाही. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये एक गुगल फॉर्म मी तयार करणार आहे आणि तो गुगल फॉर्म व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन. पण त्याकरिता तुमची तयारी असणं हे महत्वाचं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत, या सगळ्यांना आता हालचाल करण्याची गरज आहे. ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट डिसेंबर किंवा डिसेंबरच्या अगोदर केलेले असेल, अशा लोकांना मार्च महिन्यानंतरच पैसे मिळालेत. त्याच्या अगोदरचे पैसे कुठे गेलेत हा प्रश्न कधी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही विचारलात? हा प्रश्न विचारण्याचं काम कोणाचं आहे? जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत हक्क मिळणार नाही. फक्त बोलूनच मिळत नाही तर कधी लढा सुद्धा द्यावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात का येत नाहीत हाच माझा प्रश्न आहे. बच्चू भाऊ कडू हे दिव्यांगांसाठी झटतात, ही गोष्ट चांगली आहे. पण त्यांना पाठबळ आणि त्यांना काय बोलतो आपण प्रेरणा देण्याचं काम आपण तर अजिबात करत नाही आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा उभं राहत नाही. मग अशा वेळेला तुमच्यासाठी लढणार कोण आहे हा माझा प्रश्न आहे. का सगळ्या समाजाचा ठेका त्यांनीच घेतलेला आहे? का त्यांच्या मागे तुम्हाला राहण्याची गरज नाही? या गोष्टी जोपर्यंत दूर होत नाहीत ना, तोपर्यंत आपला हक्क आपल्याला कधीही मिळणार नाही. हा दिव्यांग जो समाज आहे हा एकवटलेला समाज आहे. एकत्र येण्याचं काम या समाजात आजपर्यंत झालं नाही, कदाचित होणार सुद्धा नाही असं तरी मला वाटतं. कारण स्वार्थी लोकांची संख्या जास्त झाली हो साहेब. करणार काय? आम्ही माहिती देतो कधी मिळणार, किती मिळणार, याविषयी आम्ही माहिती बऱ्याचशा व्हिडिओमधून दिलेली आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पैसे तुम्हाला कदाचित हे मिळू शकतात, पण जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत शांत बसणं हा मूर्खपणा आहे. जोपर्यंत बोलणार नाही ना तोपर्यंत पुढच्या व्यक्तीला समजणार नाही. ते म्हणतात चावल्याशिवाय गिळत नाही आणि बोलल्याशिवाय कळत नाही. या दोन्ही प्रक्रिया एकत्रितपणे आणून जर पूर्ण करण्यात आल्या ना तर सगळं काही होतं, अन्यथा काही होणार नाही. नाहीतर आम्ही प्रश्नच विचारत राहणार हो. आमचे 1,500 रुपये आले नाही, आमचे थकीत अनुदान आले नाही. नाही आले गोष्ट चांगली आहे ना, कारण तुम्ही स्वतःच काही करत नाही. मग
यात दोष कोणाचा आहे? आपण आज शांत आहोत म्हणून सरकारला संधी मिळालेली आहे की त्यांना माहिती आहे हा समाज झोपलेला आहे, उठणार कधीच नाही आणि बोलणार सुद्धा नाही. कारण आपण या लोकांना मूर्खात काढलं का ही लोक शांत राहतात. 1,500 रुपये दिले म्हणून लोक शांत बसून राहतात, पण 1,500 रुपये मध्ये होतं काय हा प्रश्न कधी आलाय तुमच्या मनामध्ये? एक जिओचा रिचार्ज जर साधा करायला गेलो तर आपण 300 रुपये घालावे लागतात स्वतःला, आहे का नाही? मग आता विचार करत बसण्याची गरज नाही. आता ऍक्शनची वेळ आलेली आहे. जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत हे काही शक्य होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.